अश्वत्थामा, मामा, दुःशासन, शोण आणि मी सर्वजण एक एक सेना पथकाच्या अग्रभागी राहून विराट नगराच्या दिशेने दौडू लागलो. सर्वांच्या पुढं खडक उपसून दुर्योधन होता. पितामहांचं वृद्ध नेतृत्व आता कोणालाच मान्य नव्हतं. शालवृक्षासारखा दुर्योधन त्यासाठी योग्य होता. आपल्यावर आक्रमण होईल याची कल्पनाही नसलेले विराट असावध होते. आपल्या दैनंदिन जीवनक्रमात घडले होते. दुःशासनाची अश्वसाध सेना ती संधी साधून बाणासारखी विराटांच्या गवळीवाड्याकडे घुसली. हजारो गायींच्या कंठातील कटबंध कचाकच तोडण्यात आले. घोड्यांच्या खुरांच्या टपटपीने भेदरलेल्या सहस्र सहस्र गायी हंबरडा फोडत दुःशासनाचे सैनिक हाकतील तशा शिंगावर शिंग आपटत गवळीवाड्यातून कुंपण तोडून बाहेर पडल्या. पांढऱ्या, काळ्या, राखट, तांबरट अनेक वर्णाच्या भरदार पुष्ट कासांडीच्या त्या सहस्र गायी सभोवतीनं घेरून दुःशासनाचं अश्वसैन्य विराटाच्या सीमेबाहेर पडलं. त्यांच्या खुराखाली कुर्णच कुर्ण उद्ध्वस्त होऊ लागली. आपलं गोधन हरण केलं जात आहे हे पाहून विराटांनी कलकलत सैन्याची जमवाजमव केली होती. शंख, आनक, नगारे यांचे ध्वनी गर्जू लागले. आमचा पाठपुरावा करीत विराट मागून धावू लागले. एका कुर्णातील एक विशाल शमीचा वृक्ष मागं टाकून आम्ही विराट आणि हस्तिनापूर यांच्या सीमा दाखवणाऱ्या यमुनेच्या तीरावर आलो. आता यमुना ओलांडली की हस्तिनापूर होतं. केवळ एक नदीच मधी होती. एकाएकी वळीव पावसानं आकाश भरून यावं तसे शेकडो बाण आमच्या सैन्याच्या मागून झेपावत येऊन चित्ररथ पक्षासारख्या यमुनेच्या किनाऱ्यावर अचूक उतरू लागले. सगळ्या किनाऱ्याला घेरणारं एक भक्कम कुंपणच त्या बाणांनी क्षणात समोर उभं केलं. ते कुंपण पाहून धावून धावून थकलेल्या गायी बिथरल्या आणि तोंड वळवून पुन्हा उलट दिशेने विराटांच्या नगराकडे धावू लागल्या. आमचे सर्व सेनाप्रमुख त्यांना थोपवण्यासाठी त्यांच्या मागून पुन्हा परतले. समोर विराटाचं सैन्य उभं होतं. अग्रभागी निळसर वर्णाचा एक सारथी उभा होता. तो सारथी होता की सेनापती हेच कळत नव्हतं. एकसारखे अनवरत बाण तो फेकत होता. मी त्याला निरखून पाहिलं. तो अर्जुनच होता. 13 वर्षानंतर माझ्यासमोर उभा ठाकलेला माझा शत्रू अर्जुन. माझ्या जीवन सरितेला जागजागी बांध घालणारा, माझ्या सुदामच्या कोवळ्या देहाला चिरणारा, नीलकमलांची माला स्वतःच्या कंठात घालून मिरवणारा अर्जुन थांब. धनुष्य सरसावून मी त्याच्यावर धावलो. डाव्या हाताकडून शोण आणि उजवीकडून अश्वत्थामा मला संरक्षण देत पुढे सरसावले. बाणाला बाण भिडले. ठिणग्यांचे तारे दिवसा चमकू लागले. एक घटका मागं पडली. दोन्ही सैन्यांच्या रणधुमाळीमुळं गोंधळलेल्या गायी इतस्तत पांगून शेजारच्या अरण्यात आश्रयासाठी निघून गेल्या होत्या. युद्धाचा निर्णय लागत नव्हता. सूर्यदेव तळपतच होते. एकाएकी आमच्या सर्व सैन्याच्या दिशेने गुंगी आणणारा मादक असा सुगंध असलेला वारे वाहू लागले. सैनिकांच्या नाकात ते शिरताच उभ्यानंच ते धडाधड खाली कोसळू लागले. तो अर्जुनाने सोडलेला समूहास्त्राचा परिणाम होता. समूहास्त्र गुंगी आणणाऱ्या मादक वायूचा मारा करणारं अस्त्र. लाकडी नलिकांमध्ये ठासून भरलेल्या मोहांच्या फुलांचा चूर्णाचा फुंकर घालून अर्जुन पर्जन्य वर्षावात होता. त्यावर कुठलं अस्त्र योजावं हे आठवू लागलो. माझ्या भोवतीचं विश्वही गरगरू लागलं. हातातील धनुष्य गळून पडलं. रथनिडावर मस्तक आदळत मीही थडकन खाली कोसळलो. जाणीव नष्ट झाली. जेव्हा जागृत झालो तेव्हा अश्वत्थामा माझ्या मुखावर पाण्याचा शिडकाव करताना समोर प्रथम दिसला. ताडकन उठून मी सभोवार दृष्टी फेकली. माळरानावर पाषाण इतस्तत पडावेत तसे सहस्रावधी कुरुसैनिक निश्चेष्ट पडले होते. सर्वांच्या अंगावरची विविध वर्णी उत्तरीय कोणीतरी हिरावून घेतली होती. माझ्या अंगावरही माझं निळं उत्तरीय नव्हतं. चिखलात रुतलेल्या हत्तीसारखा वीर दुर्योधन विराटांच्या सीमेतील कुर्णावर पालथा पडला होता. अश्वत्थामा सर्वांच्या मुखावर शिरस्त्राणातील पाण्याचा शिडकाव करून त्यांना जागृत करण्याचा यत्न करीत होता. अपमानाच्या, अपयशाच्या, मार्गच्युत जीवनाच्या जाणीवेनं माझं हृदय तिळतिळ तुटू लागलं. अश्वत्थाम्यानं मला जागृत केलं नसतं तर
मूर्छितावस्थेतील अबोध नीरवतेत मी तसाच पडून राहिलो असतो तरी बरं होतं. अपयशापेक्षा मूर्छा बरी. तिथं जाणीवेचे कटू अंकुश नसतात. एकाएकी हातातील यमुनेचं पाणी भरलेलं शिरस्त्राण फेकून देत अश्वत्थामा हृदय फाडण्यासारखं किंचाळला. शेपूट तुटलेला शार्दूलासारखी ती आर्त किंकाळी होती. कर्ण, धाव. काय झालं? भीतीचं खडक कंठावरून फिरल्याचा मला भास झाला. आत्म्याच्या अमरत्वाचं तत्त्वज्ञान वेळोवेळी मला ऐकवणारा तो प्रज्ञावंत गुरुपुत्र अश्वत्थामा असा का किंचाळला? शरीराचं नश्वरत्व सांगणारा तो बुद्धिमंत का कळवळला? मधल्या सैनिकांच्या मूर्छित देहावर पटापट उड्या घेत मी त्याला गाठलं. समोरचं दृश्य पाहून माझ्या शरीरातील रक्ताचा कण थंड पडतो आहे की काय असंच मला वाटलं. समूहास्त्र नसतानाही मूर्छा येऊ लागली. धरतीचा विशाल पटल बाणाच्या पात्या एवढा क्षुल्लक वाटू लागला. माझ्या प्राणप्रिय बंधूंचं वसुदादा म्हणणारा मुखकमल अर्जुनानं धडापासून विलग करून धुळीत फेकलं होतं. जीवनाच्या सुखदुःखाचा तो माझा एकमेव साथीदार अचेतन झाला होता. कवच कुंडलांचं अन्यायीपण नेलेलं आपल्या दादाचं धन पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्वर्गाची दारं ठोठावत होता. आता वसुदादाचा चैत्ररथ कोण हाकणार होतं? मला सोडून कुठं चाललास म्हणून रथामागून हात उंचवीत कोण धावणार होतं? वहिनी वहिनी म्हणून वृषालीमागून अजान बालकासारखं नित्य कोण घोटाळणार होतं? गंगेवर विसरलेलं माझं उतरी रणरणत्या उन्हातून जाऊन आता कोण आणणार होतं? दानाच्या वस्तू हसतमुखानं कोण माझ्या हाती देणार होतं? राधामातेच्या डाव्या कुशीत आता कोण बिलगणार होतं? आपोपांचा आग्रह करून कोण माझ्या सांगाती भोजन घेणार होतं? मेघमाला आणि मीनाक्षी यांना वसुदादाचं प्रेम कोण पटवून सांगणार होतं? दादा, तुझी कुंडलं निस्तेज पडलीत असं कळवळून मला कोण सावध करणार होतं? माझ्या पायांना हातांचा घट्ट विळखा घालून दादा नको की रे करूस दान कवच कुंडलं असं कोण म्हणणार होतं? क्षणापूर्वी घोड्यावर बसून खडक फिरवणारा माझा शोण खुरांखालच्या धुळीत पडला होता. टळटळीत प्रकाश असूनही मला घनघोर अंधारल्यासारखं वाटू लागलं. डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मुख शुष्क झालं होतं. मस्तक बधीर झालं होतं. अश्वत्थामन शोन गेला. गुरुपुत्राच्या खांद्यावर मस्तक टेकून असहाय्यपणं मी स्फुंदू लागलो. माझ्या जीवनाच्या रथाचं एक चक्रच उखडून गेलं होतं. आता खुरडत रखडत चालायचं, जगण्यासाठी जगायचं. दादा, तू जाशील का रे गरुड पक्षासारखा उंच उंच असं म्हणणारा शोन, आज तूच कुठं उंच गेलास कधीही न दिसण्यासाठी? कर्ण, शांत हो. गुरुपुत्र आपले डोळे निपटत माझं सांत्वन करण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागला. या नगरातच दिग्विजयाच्या प्रसंगी शोणाचं शिरस्त्राण खाली पडलं होतं. एका हत्तीच्या पायाखाली सापडून दामटलं होतं. या जाणीवेने तर हृदयाच्या चिथड्या होऊन विखुरताहेत असं मला वाटू लागलं. त्याचं गोल गौरवर्णी शिर पक्क कोकम फल गळून पडावं तसं कसंतरीच धुळीत पडलं होतं. निष्प्राण धड लाकडाच्या ओंडक्यासारखं धुळीला कवटाळीत पडलं होतं. खाली वाकून हळुवार हातांनी मी त्याचं मस्तक उचलून घेतलं. अश्रूंचा लोट माझ्या नेत्रातून पाझरू लागला. त्याच्या विशाल कपाळाचं आवेगानं आवाहन करून मी कळवळत म्हणालो, शोन, एकदाच मला वसुदादा म्हणून हाक मार. स्वर्गाची दारं फोडूनही मी तुला परत आणीन. पण तो बोलत नव्हता, बोलणार नव्हता. त्याच्या शरीरात थोडी जरी धुकधुक असती तरी दादा, वायुजिताच्या खुरावर नित्य औषधी रस सोडत जा. तुझा तो दिव्य मुकुट भूषणागारात सुरक्षित आहे. राधामातेला सांभाळ. वृषाली वहिनींना माझ्या शेवटचा प्रेमपूर्ण प्रणाम सांग. गंगा मातेच्या काठी मी गोळा केलेले माझे बालपणीचे शिंपले मीनाक्षीच्या पुत्राला दे. आणि तू दुसऱ्या कोणालाही सारथी म्हणून आपल्या रथावर नेमू नकोस. मी तुझ्या सेवेला येणार आहे. वसुदादा, प्रणाम. असं म्हणत अखेरचा श्वास त्यानं सोडला नसता काय? पण ते काहीच घडलं नव्हतं. घडणारही नव्हतं. जीवनभर सुखदुःखाच्या गोष्टी बोलणारे आम्ही बंधू त्याच्या अखेरच्या निर्वाणीच्या क्षणी तेवढे एकमेकांना भेटू सुद्धा शकलो नव्हतो. आता वृषालीला कोणता भाऊजी देणार होतो मी? राधामातेच्या
राधामातेचे अश्रू कोणत्या सांत्वनाच्या वस्त्रांना टिपणार होतो मी? मेघमालेच्या मस्तकावरचा कुंकुम तिलक कुठल्या धैर्यानं पुसणार होतो?